लाडक्या बहिणींना आता 2 महिन्यांचे पैसे मिळायला सुरुवात झाल्याची ही बातमी आता समोर येते। 2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शासनानं केवायसी अपडेट करायची अट ठेवलेली होती, तसं सांगितलेलं होतं। मात्र आता या केवायसीच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ त्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपाची अखेर पूर्ण तयारी झाली। होय लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आता मोठा निर्णय झालाय। बघा, आलेल्या माहितीनुसार एक प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात आता डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे वाटपाची प्रक्रिया अखेर झालेली आहे। बघा, आता डीबीटीच्या माध्यमातून कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज येणार आहेत, त्यामुळे कोणत्याच बहिणीला काळजी करायची नाही। पण बघा, आता तुम्हाला एक हप्ता नाही तर 2 हप्त्याचे 3,000 रुपये पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। म्हणजे बघा, सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी आणि आनंदाची घोषणा हे सर्व लाडक्या बहिणींसाठी झालेली आहे। तर चला, आता पैसे वाटप सर्वात आधी कोणत्या 12 जिल्ह्यात सुरू होत आहे, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातील बहिणीच्या बँक खात्यात पैसे येणार, आज किती बहिणींना मिळणार, उद्या किती बहिणींना मिळणार, सर्व काय अपडेट आपण बघणार आहोत। त्यासाठी आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका। तर चला पाहूयात। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अखेर मोठी घोषणा झाली। लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या का, तर त्यांना हप्ता मिळायला खूपच उशीर झालेला होता। त्यांना जानेवारीचा हप्ता पण मिळाला नाही, म्हणून बहिणींमध्ये नाराजी होती। कारण आता तर फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे, मग जानेवारीचाच अजून हप्ता का भेटला नाही असा प्रश्न लाडक्या बहिणींकडून उपस्थित करण्यात आला। पण बघा, आता सरकारला हे सर्व काय कळालंय। सरकारला कळालंय जर आता लाडक्या बहिणीला हप्ता नाही दिला तर लाडक्या बहिणी नाराज होतील, त्यामुळे सरकारने काय केलंय बघा, आता तुम्हाला जानेवारीचे 1,500 मंजूर केले आहेत आणि आता फेब्रुवारीचे 1,500 मंजूर केले आहेत। आता हे टोटल तुमच्या खात्यात 3,000 रुपये असे 2 हप्त्याचे पैसे पूर्णपणे जमा होणार आहेत। त्यामुळे प्रत्येक बहिणीला एक मोठा दिलासा मिळत आहे। पण बघा, आता यादीमध्ये देखील तुमचं नाव असणं गरजेचं आहे। जर यादीत तुमचं नाव नसेल किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। मग आता यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते पण आपण पुढे बघणार आहोत। बघा, पैसे वाटपासाठी आतापर्यंतचा महत्त्वाचा निर्णय सरकारनं काय सांगितलं तर बघा, आम्ही बहिणीसाठी मोठा निर्णय घेतलाय। लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आम्ही देत आहोत। सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय झाला आणि बघा, आता डायरेक्ट डीबीटी अंतर्गत पैसे वाटपाची घोषणा झालेली आहे। राहिलेली सर्व रक्कम आता बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। जानेवारी फेब्रुवारी हप्त्याचे जे पैसे आता थांबले होते ते पूर्ण सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती वाटप आता सुरू होत आहे। बघा, यामुळे प्रत्येक बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे असं म्हटलं तरी सध्या काहीच हरकत नाहीये। बघा, आता खूप दिवसानंतर मोठा निर्णय झालेला आहे। 2 हप्त्याचे 3,000 रुपये बाबत आतापर्यंतची मोठी घोषणा झाली। आता हे पैसे सर्वात आधी या 12 जिल्ह्यात जमा होणार आहेत। तर चला, आता 12 जिल्हे नेमके कोणते आहेत त्या जिल्ह्यांची आता तुम्हाला नावं सांगायला सुरुवात करतो। जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती 3,000 रुपये 2 हप्त्याचे आता जमा होणार आहेत। तर चला, पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची आणि या ठिकाणी आपण जे आहे ते बँकेची लिस्ट बघूयात। अजून कोणत्या बँकेत आणि कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हे पैसे जमा होतील त्यांची लिस्ट आणि यादी तुम्हाला दाखवतो। आता मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। बघा, आता लाडक्या बहिणींनो, तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। पूर्णपणे याद्या आलेल्या असून आता कशा स्वरूपात पैसे वाटप होणार आहेत सर्व माहिती समोर आली। बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने आता स्पष्ट सांगितलेलं आहे पूर्णची पूर्ण रक्कम बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे। एक पण लाडकी बहीण आता नाराज होणार नसून प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती टोटल पैसे वाटपाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय आमचा झालेला आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितल्यामुळे बहिणी आता खुश झालेल्या आहेत। बघा, आता जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता पूर्ण पैसे जमा होणार आहेत। बघा, पैसे वाटपाच्या यादीमध्ये 12 जिल्हे आणि 7 बँका बघायला मिळत आहेत। बघा, या 12 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट रक्कम आता ही बँक खात्यात जमा होईल आणि या 7 बँकेपैकी कोणत्या एका बँकेत तुमचं खातं असेल तर आता तुमच्या बँक खात्यात जानेवारी आणि फेब्रुवारी म्हणजेच 19वा 20वा हप्ता हा डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत आता जमा केला जाईल। ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी, माता भगिनींसाठी आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। बघा, आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो, कोणत्या क्षणी पैसे वाटप सुरू होत आहे कारण की सरकारने अखेर डीबीटीला मान्यता दिलेली आहे। बघा, डीबीटीला मान्यता दिल्यानंतर काय होत असतं ते तुम्हाला सांगतो। डीबीटी अशी प्रक्रिया आहे की जर डीबीटीतून पैसे वाटप सुरू झालं आणि इकडून पैसे पाठवले तर फक्त ते 30 ते 35 मिनिटात
बँक खात्यामध्ये जमा होतात. म्हणजे आता तिकडून सरकारने पैसे पाठवल्यावर इकडे तुम्हाला 30 ते 35 मिनिटांमध्ये टोटल रक्कम मिळणार आहे. तर चला आता या ठिकाणी बघू शकता जिल्ह्यांची नावं आलेली आहेत. कोणते 4 विभाग आहेत, त्या 4 विभागात सर्वात आधी पैसे जमा होतील ते पण सांगतो. कोणते 12 जिल्हे आहेत त्या ठिकाणी पैसे वाटप सर्वात आधी सुरू होत आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे. आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. बघा या ठिकाणी आता यादी आलेली असून पहिला जिल्हा हिंगोली जिल्हा आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. बघा आता हिंगोली जिल्ह्यामध्ये एक नाही तर 2 हप्त्याचे 3,000 रुपये मंजूर पण झाले आणि पूर्ण वाटपाची प्रक्रिया पण आता पूर्ण झालेली आहे. बघा कोणत्या क्षणी आता तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाल्याचा एक मेसेज येणार आहे. बघा पहिला मेसेज येईल क्रेडिट युअर अकाउंट 1,500 रुपये म्हणून पहिला मेसेज येईल. हा मेसेज आला की समजून जायचं आपल्या खात्यावरती जानेवारीच्या हप्त्याचे 1,500 रुपये पूर्णपणे जमा झालेले आहेत. दुसरा मेसेज लगेच 1,500 रुपयांचा येईल. त्यामध्ये क्रेडिट युअर अकाउंट 1,500 रुपये जमा झाले म्हणून सांगण्यात येईल. आणि असे 2 मेसेज आले की समजून जायचंय जानेवारीचा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आपल्या बँक खात्यात डीबीटी अंतर्गत पूर्णपणे जमा झालेला आहे असं देखील तुम्ही समजू शकता. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही आणि कसलेच चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून झालेला असल्यामुळे प्रत्येक लाडकी बहीण आता खुश झालेला आहे. आणि आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे असं देखील म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. तर चला आता पैसे वाटप होणारे जिल्हे पुढचे कोणते आहेत ते बघूयात. आलेल्या माहितीनुसार सरकारकडून आता डायरेक्ट पैसे वाटपाची घोषणा झाली. बघा आता 7 बँकात आणि या 12 जिल्ह्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत. पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा जिल्हा नागपूर आहे. बघा आता हा नागपूर जिल्हा जो आहे तो या नागपूरमध्ये पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार आहेत. नागपूरमध्ये डायरेक्ट डीबीटी अंतर्गत पूर्ण रक्कम जमा होणार असल्या कारणाने सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत. बघा आता नागपूरमध्ये एक नाही तर 2 हप्त्याचे 3,000 रुपये आता तुमच्या बँक खात्यावरती टोटलपणे जमा केले जातील. आता ही आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी देखील आपण म्हटलं तरी काही हरकत नाहीये. बघा हे 3,000 रुपये डीबीटी अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे प्रत्येक लाडकी बहीण आता खुश झालेली आहे. बघा या ठिकाणी नागपूर जिल्ह्यात एवढे पैसे तर मिळणार पण अजून एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. बघा आता फक्त तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. जर तुम्ही तेवढा अर्ज केला तर तुमचं पण नाव अन्नपूर्णा योजनेत येईल आणि गॅस सिलेंडरचा पण हप्ता लाडकी बहीण योजनेच्या पैशासोबत तुम्हाला नक्कीच मिळू शकतो. बघा आता गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये इथून पुढे आम्ही सर्वांनाच देणार आहोत असं सरकारने सांगितलं आहे. म्हणजे आता तुमच्या बँक खात्यात गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये ही देखील रक्कम डायरेक्ट जमा होणार असून तुम्हाला काळजी करायची नाही आणि कसली चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. आतापर्यंतचा सर्वात मोठा आनंदाचा आणि दिलासा देणारा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि यामुळे प्रत्येक लाडकी बहीण आता खुश झालेली असून ही एक आनंदाची बातमी आता लाडक्या बहिणींसाठी आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे जिल्हे कोणते आहेत आता त्यांची पण नावे सांगतो. जर यादीत तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला जानेवारीच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये, 20व्या फेब्रुवारीचा हप्ता 1,500 असे 3,000 तर भेटतील. पण गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये 100% तुम्हाला मिळतील कारण गॅस सिलेंडरचे पण पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून आता पूर्णपणे देण्यात येणार आहेत. ही एक आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची देखील बातमी आपण म्हणू शकतो. बघा आता तुमच्या बँक खात्यात हे टोटल 830 रुपये गॅस सिलेंडरचे आणि 2 हप्त्याचे 3,000 रुपये असे टोटल 3,830 रुपये आता वाटप सुरू होत आहेत. तर चला पैसे वाटपाच्या यादीतील अजून कोणते पुढचे जिल्हे आहेत, किती तालुके आहेत आणि कोणत्या 7 बँका आहेत ते देखील आता तुम्हाला दाखवतो. बघा आता महत्त्वाचं म्हणजे पुढचे जिल्हे या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचे जिल्हे तालुके बघू शकता. पुढचा जिल्हा यवतमाळ जिल्हा. आता या यवतमाळ जिल्ह्यातील पण प्रत्येक लाडक्या बहिणीला मोठा दिलासा मिळणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता पैसे जमा करण्यात येणार असून तुम्हाला एक नाही 2 हप्त्याचे नाही तर 3 हप्त्याचे पैसे भेटणार आहेत. आता तुम्ही म्हणत असाल 3 हप्त्याचे पैसे कोणते, तर बघा तुम्हाला जानेवारीच्या हप्त्याचे 1,500 रुपये, फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण मिळणार आहेत. होय आता गॅस सिलेंडरच्या पैशाबाबत देखील सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे. 830 रुपये गॅस सिलेंडरचा पण हप्ता सर्वच बहिणींना देण्यात येणार आहे. ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात अशा सर्व बहिणी गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळवू शकतात. त्यामुळे तुम्हाला काळजी आणि शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. आता सर्व पैसे तुम्हाला देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आतापर्यंतचा सर्वात मोठा आनंदाचा आणि दिलासा देणारा निर्णय झालाय असं पण आपण डायरेक्ट
म्हणू शकतो. तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे जिल्हे कोणते आहेत आता त्या जिल्ह्यांची पण नावं दाखवतो. त्यापूर्वी बघा, सरकारने सांगितलेली 2 कामे तुम्हाला करावी लागणार आहेत. जर सरकारने सांगितलेली ती 2 कामे केली नाहीत तर पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत. होय, आता आलेल्या माहितीनुसार पुढच्या 3 ते 4 दिवसाच्या ही 2 कामे करून घ्या. जर ही 2 कामे तुम्ही केली तर तुम्हाला 2 हप्त्याचे 3000 गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील. पण जर ही 2 कामे तुम्ही केली नाही तर तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आणि गॅस सिलेंडरचे पैसे कोणतेच जमा होणार नाहीत. नवीन नियम सरकारने काढलेला आहे, त्यामुळे आता ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. जर तुम्ही ही कामे केली नाहीत तर तुमचे हप्ते थांबू शकतात किंवा तुमचं नाव योजनेतून काढलं पण जाऊ शकतं. त्यामुळे आता ही 2 कामे तुम्हाला अर्जंटमध्ये करावी लागणार आहेत, तरच तुमच्या बँक खात्यावर ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आता जमा होणार आहेत. ही देखील गोष्ट आता सर्व एकनायक लाडक्या बहिणींनी, माता भगिनींनी लक्षात घ्यावी. तर चला आता या ठिकाणी बघा, सरकारकडून 6000 रुपये देखील देण्यात येणार आहेत. आनंदाची बातमी आली, काही बहिणीच्या बँक खात्यात 6000 रुपये जमा केले जाणार. बघा, यादी पण आलेली आहे. जर ही 2 कामे केली तर तुम्हाला पण आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 6000 रुपये विशेष भेट म्हणून सरकारकडून पैसे मिळतील. पण बघा, आता हे पैसे सर्वांना भेटणार नाहीत. सरकारने सांगितलेली ती 2 कामे जर केली तर तुम्हाला पैसे आता मिळणार असून आतापर्यंतची मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आता तुमच्यासाठी समोर आलेली आहे. बघा, सर्वात मोठी घोषणा आता झालेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता काळजी करू नका. शक्यतो कसलीच चिंता आता करत बसू नका. सरकारकडून आता डायरेक्ट 6000 रुपये देण्यासाठी मोठा निर्णय झाला आहे. जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेचे पात्रता लाभार्थी असाल तर आता मात्र राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला पण आता एक तुमचं पण नशीब चमकलं तर 6000 रुपये डायरेक्ट तुम्हाला पण मिळू शकतात. कसे मिळवायचे, काय करायचं, हे सर्व काही तुम्हाला मी दाखवणार आहे, सांगणार आहे. त्यासाठी आता फक्त 2 मिनिटाचा राहिलेला व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहत चला. तर बघा, आता सर्व काय सांगत आहे. आता जानेवारीचा हप्ता, फेब्रुवारीचा हप्ता आज येणार की उद्या येणार, आज किती जिल्ह्यात येणार आणि उद्या किती जिल्ह्यात येणार, याबाबतचा जो प्रश्न तुमच्या मनात आहे त्याचं उत्तर पण आपण देणार आहोत. त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पाहत चला. बघा, आलेल्या माहितीनुसार आता सरकारकडून पूर्णची पूर्ण रक्कम डीबीटीतून वाटप सुरू होत आहे आणि कोणत्या क्षणी आता पूर्ण पैसे जमा झाल्याचे मेसेज हे लाडक्या बहिणीला येणार असून प्रत्येक लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा आता मिळणार आहे, असं देखील आपण म्हटलं तरी काही हरकत नाहीये. बघा, आलेल्या माहितीनुसार आता पूर्णची पूर्ण रक्कम डीबीटीच्या माध्यमातून टाकण्याची आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा आणि एक आनंदाची बाब देखील आता आपण म्हणू शकतो. बघा, आलेल्या माहितीनुसार आता सर्वात मोठा निर्णय आणि सर्वात मोठी घोषणा आपल्याला पाहायला मिळत आहे. बघा, पहिला निर्णय सरकारकडून झालेला आहे तो म्हणजे जानेवारीच्या हप्त्याचा. जानेवारीचे 1500 रुपये, फेब्रुवारीचे 1500 रुपये, टोटल 3000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये अशी टोटल रक्कम माता भगिनींच्या बँक खात्यात टाकण्याचा निर्णय झालेला असून आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी या सर्व बहिणीसाठी, माता भगिनीसाठी आलेली आहे, असं पण आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. तर चला, आता हे पैसे अजून कोणत्या जिल्ह्यातून सर्वात आधी वाटप सुरू होत आहेत आता त्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला दाखवतो. बघा, यादीमध्ये आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे या ठिकाणी बघू शकता धाराशिव जिल्हा. आता या धाराशिव जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे टाकण्यात येणार असून धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता डीबीटीच्या माध्यमातून 3000 रुपये हे टोटल जमा होणार आहेत. बघा, हे 3000 बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. हे 3000 रुपये जमा झाल्यानंतर लगेच पहिला मेसेज येईल तुम्हाला, क्रेडिट युअर अकाउंट 1500, दुसरा मेसेज क्रेडिट युअर अकाउंट 1500, असे 2 मेसेज येतील आणि दोन्ही मेसेज हे आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे असतील. हे दोन्ही मेसेज आले की समजून जायचंय आपल्या बँक खात्यात 1500 रुपयांची आणि 1500 रुपये टोटल 3000 रुपये अशी रक्कम राज्य सरकारने पाठवलेली आहे. बघा, आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा जिल्हा पण सांगतो. आता या धाराशिव जिल्ह्यात एवढंच नाही तर गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये ही पण मोठी टोटल रक्कम आता मिळणार आहे. 830 रुपयांची ही पण रक्कम आता डायरेक्ट बँक खात्यात येणार असून यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा राज्य सरकारकडून मिळणार आहे. त्यामुळे आता कोणालाच कसलीच काळजी आणि शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. बघा, आता पैसे वाटप होणारे पुढचे जिल्हे तर आपण बघत आहोत, पण कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे जमा होतील, सर्वात आधी जमा होणाऱ्या नेमक्या कोणत्या बँक आहेत तर चला त्यांची पण यादी दाखवतो. जर या 7 बँकेपैकी कोणत्या एका बँकेत तुमचं खातं असेल तर तुमच्या पण बँक खात्यात आता डायरेक्ट टोटल सरकारकडून 3000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये येऊन जाणार आहेत. तर चला त्या बँकांची लिस्ट बघूयात.
बघा आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पहिली बँक आपल्याला स्टेट बँक बघायला मिळत आहे, म्हणजे SBI स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पूर्ण पैसे जमा होणार आहेत. SBI बँकेमध्ये टोटल राज्य सरकारच्या माध्यमातून आता रक्कम येणार असून तुम्हाला दिलासा मिळणार आहे. तुमच्या बँक खात्यात टोटल 3,000 रुपये 2 हप्त्याचे आणि 830 रुपये गॅस सिलेंडरचे हप्त्याचे तुम्हाला मिळणार आहेत. ही एक आतापर्यंतची आनंदाची बातमी आपण म्हटलं तरी काय हरकत नाहीये. सर्वात मोठी घोषणा सरकारने केलेली असून आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करणं आणि चिंता करणं आता सोडून द्या. तुमच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत. त्यानंतरची बँक आहे, त्यानंतरचं बघा खातं ज्यांचं पोस्टात खातं आहे. जर तुमचं पण पोस्टामध्ये खातं असेल तर जानेवारीच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि इकडे तुम्हाला 20व्या हप्त्याचे म्हणजे फेब्रुवारीचे 1,500 रुपये टोटल 3,000 रुपये आता मिळणार आहेत. आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी समोर आलेली आहे. त्यामुळे आता तुम्ही काळजी करणं आणि चिंता करणं सोडून द्या. सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी झालेला आहे. तर लाडक्या बहिणींनो बघा आता पैसे वाटप होणारे आता नेमके कोणते जिल्हे आहेत आणि कोणती 2 कामे केली तरच पैसे भेटणार आहेत तेवढं एक सांगतो. आता मात्र 1 मिनिटाचा राहिलेला व्हिडिओ बघा, कारण ती 2 कामे जर केली नाहीत तर मग पूर्ण पैसे तुमच्या खात्यात जमा व्हायचे नाहीत, हे पण लक्षात घ्या. तर चला पाहू. बघा आता तुम्हाला पहिलं काम करायचं आहे EKYC जर केली नाही तर पैसे भेटणार नाहीत. EKYC अर्जंट करून घ्या. त्यानंतर आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न मोबाईल नंबरशी लिंक असणं गरजेचं आहे. हे सर्व काही व्यवस्थित असेल तरच तुम्हाला पैसे लवकर मिळू शकतात. हे देखील काम करून घ्या जेणेकरून कोणतीच अडचण पुढे चालून राहणार नाही आणि तुम्हाला एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळू शकतो. असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.